घातक रूढी हद्दपार कराव्या लागतील. एखादी क्षुद्र सामाजिक रूढी बदलणे म्हणजे काही तुमचा धर्म बुडत नाही. लक्षात ठेवा, रूढी नेहमी बदलत आल्या आहेत. याच भारतात असा एक काळ होता की गोमांस खाल्ल्याशिवाय ब्राह्मण राहू शकत नसे. वेदात तुम्हाला आढळून येईल की जेव्हा एखादा संन्यासी, राजा किंवा घोर पाहुणा घरी येई तेव्हा उत्तम बैल मारण्यात येत असे. पुढे लोकांच्या लक्षात आले की आपला देश शेतीप्रधान देश आहे. उत्तम बैलांची हत्या केल्याने त्यांच्या व आपल्याही वंशाचा समूळ नाश होऊन जाईल, म्हणून ती रूढी बंद पडली व गोहत्या निषिद्ध मानली गेली. आज आपल्याला भयंकर वाटणाऱ्या गोष्टी एक वेळ अस्तित्वात होत्या. काळाच्या ओघात त्या काळी समाजाला उपयुक्त असे नवे नियम बनवले गेले व जुन्या रूढी हद्दपार केल्या. काळाच्या प्रवाहात आज जे नियम व रूढी आपल्या प्रगतीला घातक असतील त्या आज हद्दपार कराव्या लागतील व नव्या स्मृती बनवाव्या लागतील. सोप्या शब्दात सांगायचे तर धर्माच्या बाबतीत सारभूत महत्वाचा भाग कोणता व गौण भाग कोणता हा फरक ओळखण्यास आपण शिकले पाहिजे. जो सारभूत महत्वाचा भाग असतो तो नेहमी असतो आणि गौण गोष्टीचा तात्कालिक महत्वाच्या असतात आणि काही काळानंतर त्या गौण गोष्टीच्या जागी दुसऱ्या अधिक उपयुक्त गोष्टी आणल्या नाहीत तर समाजाला त्यापासून खरोखरच भयंकर धोका असतो. स्वामी विवेकानंद. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.